लक्षात असू द्या, नवी मुंबईकरांनी जे आम्हाला निवडून दिलेलं आहे ते विरोधाला विरोध करण्यासाठी नाही. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याला समर्थन असणार आहे आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला विरोधच होणार आहे. त्यासाठी आम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही, आदेशाची गरज नसते. परंतु आज जो विषय आला की जे रुग्णालयासाठी जी जागा आहे ज्याला महापालिकेने 50 करोड ऑलरेडी दिलेले आहेत, तर त्याची गरज आहे का, हा आजचा प्रश्न आहे. तर आमचं मत असं आहे की आज खरोखर ती गरज नाही आहे. आज खरोखर ती गरज नाही आहे, कारण की नवी मुंबई महापालिकेमध्ये स्वतःच्या मालकीची 3 ऑलरेडी रुग्णालय आहेत ऑलरेडी, आणि ती 3 रुग्णालय असताना सुद्धा अजून 2 माताबाल रुग्णालय सुद्धा आहेत. 5 रुग्णालय आपल्याकडे चांगल्या सक्षम पद्धतीने चालू आहेत. परंतु त्याचा फायदा कोण घेते आज, तर आजूबाजूच्या ज्या महापालिका असतील, म्हणजे कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, पनवेल महापालिका असेल, बदलापूर महापालिका, अंबरनाथ महापालिका, त्या तिथली लोक किंवा गोवंडीमधली लोक इथे ॲडमिट होतात. आमच्या नवी मुंबईकरांना त्याचा लाभ मिळत नाहीये. आमची मागणी तीच होती. माझं आज म्हणणं तेच होतं की पहिली गोष्ट, नवी मुंबईकरांसाठी जे रुग्णालय उभे करताय किंवा केलेले आहेत ते पहिले सक्षमरित्या तुम्ही चालवा, त्याच्यानंतर नवीन रुग्णालय ओपन करा. आज आपला विषय असा होता की फोर्टिस हॉस्पिटल 2006 साली 150 बेडचं जे हॉस्पिटल होतं ते नवी मुंबईने ह्याला महापालिकेने ते ह्याला दिलेलं फोर्टिसला चालवायला. परंतु 2017ला त्याचं ते लक्षात आलं की ही लोक बरोबर हॉस्पिटल चालत नाही, नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. तेव्हा 2017ला ती ॲग्रीमेंट रद्द केली. आज 2017 नंतर 2026 आलेला आहे. 9 ते 10 वर्षाचा कालखंड गेलाय, परंतु अजूनही त्याचा रिझल्ट लागत नाही. महापालिकेने ॲग्रीमेंट कॅन्सल केल्यानं सुद्धा जर 10 वर्ष एखाद्या केसचा रिझल्ट लागला तर नवी मुंबईकरांची शोकांतिका आहे ना या लोकांची. महापालिकेने खरोखर या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. 10 वर्ष ते पैसे जातात कुठं, एक तर लिगलला खर्च होतो आपला, आणि 10 वर्ष लोक वंचित राहिली तुमच्या आरोग्य सेवेपासून. आणि ते तसे विषय न सोडवता तुम्ही नवीन हॉस्पिटलसाठी 700 करोड रुपयाची प्रोव्हिजन करता. अत्यंत चुकी आहे. गरज आहे तर माझं मत आहे गरज नाही आहे, कारण हॉस्पिटल आपल्याकडे मुबलक आहेत. परंतु त्यातल्या ज्या सोयीसुविधा आहेत ते सर्वसामान्य नागरिक तुमच्या आरोग्य सेवेचा लाभ घेत नाही आहेत. माझं खरोखर मत आहे की आमच्यासारखा नगरसेवक असेल किंवा तुमच्यासारखा पत्रकार सुद्धा असेल, त्यांनी सुद्धा त्या नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातनं ट्रीटमेंट केली पाहिजे. आपण ती ट्रीटमेंट घेऊ शकतो, परंतु तुम्ही सांगा आणि मी सांगतो की तिथं त्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळत नाही. म्हणून आपण MGM असेल, फोर्टिस असेल किंवा अपोलोमध्ये ह्याच्यामध्ये प्रायोरिटी देतो. ही पहिली सोयीसुविधा, चांगल्या दर्जाची सोयीसुविधा, जो खर्च करतो तो प्रॉपर झाला पाहिजे आणि त्याचा लाभ नवी मुंबईकरांना मिळाला. यासाठी आम्ही या प्रस्तावाला समर्थन केलं की ती आज काळाची गरज नाही. ऑलरेडी जे हॉस्पिटल आहेत ते हॉस्पिटल तुम्ही सक्षम बनवा.